डॉक्टर, माझं वय 35 आहे. आम्ही नॅचरली कन्सीव्ह करण्याचा विचार करू शकतो का? आम्ही खूप ठिकाणी प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट घेतली, पण खूप ठिकाणी आम्हाला वय जास्ती आहे म्हणून नॅचरल कन्सेप्शन करू नका असा सल्ला देण्यात आला. हे योग्य आहे का? तुम्हालाही हे जर प्रश्न पडले असतील तर आजचा व्हिडिओ नक्की बघा. कारण आज आपण 35 नंतर जर तुम्हाला गर्भधारणा करायची असेल तर बीजसंस्कारांचा काय फायदा होतो याच विषयी बोलणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती नलगे, आयुर्वेद कन्सल्टंट अँड फर्टिलिटी एक्सपर्ट ॲट आत्रेय आयुर्वेद अँड पंचकर्म क्लिनिक. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोटिवेशनल टॉक नाही तर आपण बोलणार आहोत प्रेग्नन्सी मागचं दडलेलं शास्त्र आणि आयुर्वेदामध्ये असलेलं त्याचं लॉजिक. आपल्या आजूबाजूला असे बरेच कपल्स असतात जे लग्न किंवा प्रेग्नन्सी ही त्यांच्या वयाच्या 30व्या किंवा 35व्या वर्षानंतर प्लॅन करायचा विचार करत असतात किंवा ते त्याप्रमाणे इच्छुक असतात. पण मग ह्यामध्ये त्यांचं वय खरंच मध्ये येतं का? करिअरचे प्रेशर, लेट मॉर्निंग, त्याच्यानंतर स्ट्रेस आहे, चुकीच्या आहाराच्या सवयी, या सगळ्यांचा फर्टिलिटी हेल्थवर डायरेक्ट परिणाम होत असतो, फक्त वयाचा नाही. आयुर्वेदानुसार फक्त वय महत्त्वाचे नाही तर महत्त्वाचे आहे तुमच्या शरीरात तयार होणारं बीज, जे शुद्ध असणं खूप गरजेचे आहे आणि त्यावरच तुमची फर्टिलिटी अवलंबून असते. व्हॉट इज बीजसंस्कार? आयुर्वेदानुसार बीज म्हणजे फक्त स्पर्म किंवा ओव्हम नाही, तर आयुर्वेदामध्ये याची कन्सेप्ट खूप वाईड आहेत, ज्याच्यामध्ये जेव्हा आपण पुरुष बीजाचा विचार करतो तेव्हा मेल रिप्रोडक्टिव्ह टिश्यूचा विचार केला जातो किंवा स्त्री बीजाचा विचार करताना फिमेल रिप्रोडक्टिव्ह टिश्यूचा विचार केला जातो. तुम्ही असं म्हणू शकता की रसधातू आणि शुक्रधातूचं सार म्हणजेच बीज असतं. बीजसंस्कार असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा आम्ही या 4 गोष्टींचा विचार करत असतो, ज्यामध्ये तुमच्या बीजाची क्वालिटी इम्प्रूव्ह करणं असतं, त्याच्यानंतर स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करणं असतं, तसेच जिथे गर्भ वाढणार आहे त्या गर्भाशयाला एक प्रकारचं पोषण देणं असेल किंवा ओव्हरऑलच तुमच्या बॉडीची नरिशमेंट असेल. या सगळ्या गोष्टींचा विचार बीजसंस्कारांमध्ये केला जातो. आता 35 नंतर आपल्या शरीरामध्ये नक्की काय बदल होतात हे आपण बघूयात. त्यामध्ये स्त्रियांच्या बाबतीत एक क्वालिटी कमी होणं किंवा एंडोमेट्रियमची रिसेप्टिव्हिटी कमी होणं असेल किंवा हॉर्मोनल फ्लक्च्युएशन जास्त प्रमाणात होणं असेल किंवा स्ट्रेस लेवल जास्त वाढणं, या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. तसेच पुरुषांच्या बाबतीत स्पर्मची मोटिलिटी कमी होणं किंवा स्पर्मची क्वालिटी कमी होणं, DNA फ्रॅगमेंटेशनची रिस्क वाढणं, या समस्या दिसून येतात. आयुर्वेदानुसार जर आपण याचा विचार केला तर शरीरात वाढणारा वात असेल किंवा धातूंचा होणारा क्षय तसेच अग्नी यांचा संबंध या सगळ्या गोष्टींकरता कारणीभूत असतो. सो म्हणूनच एज इज नॉट जस्ट द प्रॉब्लेम बट द अनप्रिपेर्ड बीज इज. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आत्ता जे आपण प्रॉब्लेम बघितले ते बीजसंस्कारांनी आपण सॉल्व्ह करू शकतो का? तर येस, याचा आन्सर आहे हो. कारण बीजसंस्कारांमध्ये आपण त्या सगळ्या फॅक्टर्सवर काम करतो ज्यामुळे तुमच्या बीजाची क्वालिटी वाढू शकते. बीजसंस्कार हे इफेक्टिव्ह असतात, पण त्यांचा इफेक्टिव्हनेस अवलंबून असतो तुमच्या करंट हेल्थ स्टेटसवर, तुमच्या रिप्रोडक्टिव्ह टिश्यू स्ट्रेंथवर आणि तुमच्या लाईफस्टाईलवर. जेव्हा हे सगळं प्रॉपरली आयुर्वेदिक पद्धतीने, आयुर्वेदिक पंचकर्माचा सहारा घेऊन ठीक केलं जातं तेव्हा बॉडी रिस्पॉन्स करते. बीजसंस्कार अशा कपल्समध्ये काय काम करतं? तर याकरता 4 लेवल्स महत्त्वाच्या आहेत, ज्यामध्ये तुमचा अग्नी आणि मेटाबॉलिझम करेक्शन्स केले जातात. तसेच तुमची युटेराईन आणि ओव्हरऑलच रिप्रोडक्टिव्ह हेल्थची ओव्हरऑल काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे माइंड आणि स्ट्रेस मॅनेजमेंटवरही भर दिला जातो. रस आणि शुक्रधातूचं पोषण यामुळे वाढू शकतं. आता या विषयाकडे इमोशनली नाही तर थोडं प्रॅक्टिकली बघूयात. कारण बीजसंस्कार हे मॅजिक नाही तर ते आहे तुमचं बायोलॉजिकल प्रिपरेशन. याचे रिझल्ट्स अवलंबून असतात कन्सिस्टन्सी, टाईम आणि इंडिव्हिज्युअल बॉडी रिस्पॉन्सवर. आता आपण बघूयात बीजसंस्कारांकरता तुम्ही नक्की केव्हा कॉन्टॅक्ट करावं. तर असे कपल्स जे 1 वर्षापासून प्रेग्नन्सीचा ट्राय करत आहेत पण त्यांना रिझल्ट मिळत नसतील, तसेच ज्यांचे स्पर्म किंवा एगचे पॅरामीटर्स कमी जास्त प्रमाणात असतील, ज्यांना हॉर्मोनल इम्बॅलन्सची हिस्ट्री आहे, ज्यांचे रिकरंट प्रेग्नन्सी लॉसेस होतात, तसंच जे कपल्स खूप गॅप नंतर प्रेग्नन्सीचा विचार करत आहेत, अशांनी बीजसंस्कारांचा अवलंब जरूर करावा. एज इज जस्ट अ नंबर. तुमचं शरीर प्रेग्नन्सी करता तयार असणं हे जास्त महत्त्वाचं. तुम्हालाही जर जाणून घ्यायचं असेल की तुमच्यासाठी बीजसंस्कार फायदेशीर ठरू शकतात का, तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि अशा कपल्सपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा. तसेच तुम्हाला आयुर्वेद आणि फर्टिलिटी याविषयी अजून व्हिडिओ हवे असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.